भोंदू खरात संदर्भातली सुरुवातीला बातमी आहे। एसआयटी चौकशी दरम्यान त्याची प्रकृती बिघडली। खरातची प्रकृती बिघडली त्यामुळे तातडीने कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली। खरातच्या छातीत दुखत होतं असं त्याने सांगितलं, त्यामुळे त्याला ऑक्सिजन सुद्धा लावावा लागला होता। दरम्यान खरातला डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती मिळते आहे। एसआयटी चौकशीवेळी खरातची प्रकृती बिघडली, कार्डियक ॲम्ब्युलन्स बोलवून त्याला थोडासा ऑक्सिजन सुद्धा लावावा लागला अशी माहिती आहे। या भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भातलीच एक मोठी बातमी आहे। त्याच्या बायको संदर्भातली बातमी आहे। त्याच्या बायकोचं नाव कल्पना खरात। या कल्पना खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। ती ज्या दिवशी गुन्हा दाखल झालाय तेव्हापासून फरारच आहे आणि ती फरार असलेली कल्पना खरात हिच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे। सावकारी प्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यात कल्पना खरात आरोपी आहे। ती 1 एप्रिल पासून फरारच आहे। यापूर्वी 10 आणि 16 एप्रिलच्या सुनावण्यांमध्ये निर्णय होऊ शकला नव्हता। आज मात्र वकील आणि सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालय काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। या खरात प्रकरणामध्ये तपासाला वेग आलेला आहे। खरात संदर्भात नाशिक शहरातील एका मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची चौकशी करण्यात आली। तब्बल 6 तास त्याची चौकशी झाली। हा हॉटेल व्यावसायिक आणि खरात यांचे हितसंबंध होते का, आर्थिक संबंध होते का, त्यांच्यात जमीन व्यवहार झाले होते का, आणि जर जे झाले असतील तर ते कायदेशीर होते का बेकायदेशीर, अशा वेगवेगळ्या अनुषंगाने चौकशी झाली। हा बडा हॉटेल व्यावसायिक आहे। 6 तास त्याला चौकशी करता बोलावण्यात आलेलं होतं। व्यावसायिकाला रात्री उशिरा चौकशी करून सोडून दिलं गेलंय। कालची ही गोष्ट आहे।